नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डबद्दल माहिती पाहणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऑफिसमधलं एक सॉफ्टवेअर. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि अजूनही बरेच काही सॉफ्टवेअर्स असतात. त्यातलं सर्वाधिक लोकप्रिय असं सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. वर्डचे किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे बरेच व्हर्जन्स आहेत, जसं 2007, 2010, 13, 16, 2021, अजूनही बरेच काही. त्यापैकी मी ऑफिस 365 वापरतो. मित्रांनो, ऑफिस 365मध्ये बरेच ॲडव्हान्स्ड फीचर आहेत आणि मुख्य म्हणजे आपण ते ऑनलाईनही वापरू शकता. जर आपल्या कम्प्युटरमध्ये जर ऑफिस क्रॅश झालं असेल, करप्ट झालं असेल, तर तुम्ही नेट वापरून ब्राउझरच्या साहाय्याने ऑफिस 365 वापरू शकता. ऑनलाईन ऑफिस 365 हे मोफत आहे. फक्त तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या साईटवर स्वतःचं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्या अकाउंटने लॉग इन करून तुम्ही ऑफिस 365 मधलं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे आणि अजूनही बरेच ॲप्स वापरू शकता आणि जवळपास बहुतेक काहीतरी लिमिटेशनमध्ये तुम्ही त्या फाईल्स तुमच्या तिथे सेव्हसुद्धा करू शकता. तर आज आपण वर्ड किंवा वर्ड 365 याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी टास्कबारवरच्या जो आपला स्टार्ट बटन आहे, या स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि यामध्ये जर वर्ड ऑप्शन असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या वर्डवर क्लिक करून लावू शकता आपला प्रोग्राम, किंवा इथे सर्च बॉक्समध्ये स्टार्टच्या बाजूला जो सर्च बॉक्स आहे इथे क्लिक करून यामध्ये तुम्ही WORD टाईप करा. तर आपलं वर्ड ॲप आपल्याला पाहायला मिळेल. हे ओपन करूयात. तर इथे आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड 365 आपल्यासमोर दिसत आहे. 365च्या लेफ्ट साईडला आपल्याला होम, न्यू, ओपन, अकाउंट वगैरेचे काही ऑप्शन्स मिळतात. तर वरच्या साईडला इथे न्यू डॉक्युमेंट, ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक ब्लँक डॉक्युमेंट आपण यातून घेऊयात, त्यावर क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपलं वर्ड सुरू झालं आहे. जर तुम्ही 365 वापरत नसाल आणि डायरेक्ट वर्डवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर जवळपास ही स्क्रीन पाहायला मिळते. यामध्ये सगळ्यात वरती जो टायटल बार असतो, या टायटल बारवर सुरुवातीला वर्डचा लोगो, त्याच्यानंतर हे काही क्विक ॲक्सेस बटन्स, आपल्या फाईलचं नाव, आपल्या ॲप्लिकेशन वर्ड सॉफ्टवेअरचं नाव आणि एक सर्च बार इथे दिलेला आहे. तर उजव्या साईडला आपलं कोणत्या अकाउंटवरून लॉग इन झालो आहे ते आपलं अकाउंट, मिनिमाइज, मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर आणि क्लोज असे 3 बटन इथे आपल्याला पाहायला मिळतात. विंडोज 11मध्ये हे जे मधलं बटन आहे, ज्याला आपण मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर म्हणतो, याचं एक छान फीचर तुम्हाला दाखवतो. समजा आपण एका वेळेस 2 कोणते सॉफ्टवेअर वापरत असू. समजा मी इथून माय कम्प्युटरचा फाईल एक्सप्लोरर पण ओपन केलं आहे. आता आपल्याकडे 2 सॉफ्टवेअर्स ओपन आहेत. एक एक्सप्लोरर ओपन आहे आणि एक वर्ड ओपन आहे. जर का मी यांच्या मधल्या बटनावर गेलो तर इथे ते आपल्याला ऑप्शन देतात आणि तिसरं ऑप्शन माझं आहे, अर्थात मी ज्यातून रेकॉर्डिंग करतो आहे या व्हिडिओची, ते फिल्मोरा ॲप. तर आपल्याला असे नेमकं 2 विंडोमध्ये आपण किंवा 3 विंडो, 4 विंडो, आपल्याला जेवढ्या ॲप्समध्ये तुम्हाला स्प्लिट करायची आपली स्क्रीन, त्यानुसार आपण इथे क्लिक करू शकता. तर इथे आपण जर क्लिक केलं तर हे धिस PCला अर्धी स्क्रीन मिळाली आहे. वर्ड आपल्या अर्ध्या स्क्रीनवर वर्ड चालू आहे. तर त्याच्याहीपेक्षा उरलेल्या अर्ध्या स्क्रीनमध्ये माझं हे फिल्मोरा ॲपसुद्धा चालू दिसतं आहे.
असं विंडोज एक्सप्लोररच्या मॅक्झिमाइज बटनाचा आपण इथे उपयोग करू शकता. आणि जर आपल्याला नुसतं विंडोज एक्सप्लोररच पाहिजे असेल तर नुसतं त्यावर आपण एक क्लिक केलं तर हे फाईल एक्सप्लोरर आपल्याला पूर्ण पाहायला मिळेल. तर हे होतं आपलं मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन. त्या खालोखाल वर्डमध्ये हे वेगवेगळे टॅब्स दिलेले आहेत, जसं फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ वगैरे वगैरे. बहुतेक हा ड्रॉ टॅब इतर व्हर्जन्समध्ये नाही, हा फक्त 365मध्ये आणि कदाचित ऑफिस 2021मध्ये पण पाहायला मिळेल. तर असे हे टॅब्स आहेत. टॅबच्या खाली जी काय ऑप्शन्स आहेत यांना आपण रिबन म्हणतो. या प्रत्येक टॅबनुसार हे रिबन बदलते आणि रिबनमध्ये सुद्धा वेगवेगळे ग्रुप्स केलेले आहेत, जसं क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅरेग्राफ ग्रुप इत्यादी. या ग्रुप्सनंतर या रिबनच्या खाली आपल्याला जे पाहायला मिळतं याला म्हणतात रूलर, ज्यातून आपण आपल्या टॅब्सची सेटिंग करू शकतो. याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. तर हे टॅब्स आपला कर्सर, ही जी लाईन आहे, जी लाईन ब्लिंक होती आहे, ज्याचा अर्थ आपण इथं काहीतरी टाईप करणार आहोत, आपलं जी टायपिंग होणार आहे ती नेमकी पेजवर कुठे होणार आहे हे इंडिकेट करतो हा आपला कर्सर. आणि हा कर्सर जर आपल्याला जास्त पुढं घ्यायचा आहे, स्पेसपेक्षा थोडं अंतर ठेवायचं आहे, तर आपण कीबोर्डवरचं टॅब बटन वापरतो, जे बटन क्यूच्या आधी आहे कीबोर्डवर. तर हे टॅब्स आपण या रिबनच्या खाली जे रूलर दिलेलं आहे या रूलरवरून ते टॅब्स सेट करू शकता. तसंच इथे उभं रूलरसुद्धा आहे, व्हर्टिकल अँड होरिजेंटल रूलर्स. जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसतील तुमच्या, तर व्ह्यू टॅबमधून रूलर यावर एक क्लिक करा. तर हे रूलर आता चालल्या गेलेले आहेत. जर परत पाहिजे असतील तर व्ह्यू टॅबमधला रूलर हे ऑप्शन चेक ठेवा. अशा पद्धतीने हे दोन रूलर, हे पेज आणि इकडे आपल्याला हा स्क्रोल बार दिलेला आहे. त्या पेजच्या खाली जे बार आहे याला स्टेटस बार म्हणतात. यामध्ये आपण कितव्या पेजवर आहोत, आपल्या फाईलमध्ये एकूण पेजेस किती आहेत, किती शब्द टाईप झालेले आहेत वगैरे वगैरे माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर उजव्या बाजूला आपलं झूम लेवल आहे. जर तुम्ही याला झूम इन केलं तर थोडं पेज मोठं दिसेल आणि झूम आऊटने ते पेज लहानही करता येईल. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही इथे ठेवू शकताल. तर हे होतं मायक्रोसॉफ्ट वर्ड 365चं इंट्रोडक्शन. या पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या या वर्डमधले फाईल, होम, इन्सर्ट हे सगळे जे गरजेच्या गोष्टी आहेत ह्या पाहणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर या चॅनलला व्हिजिट करा. लवकरच फाईल मेनू घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. तोपर्यंत बाय बाय.